आज आम्ही तुम्हाला भारतीय सैन्याचा एक छोटासा देशभक्तीपर कार्यक्रम ऑपरेशन सिंदूर सादर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, जो ऋतुराज मित्रमंडल ट्रस्टने सादर केला आहे. 22 एप्रिल 2025 पहलगाम, काश्मीर. पण दुपारच्या मध्यापर्यंत हे स्वर्ग पहलगाम खोरे एका भयानक दृश्यात रूपांतरित झाले आणि संपूर्ण शांत वातावरण रक्ताच्या थारोळ्यात बदलले. सशस्त्र दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना लक्ष्य करून खोऱ्यात हल्ला केला. निर्दयपणे 26 जणांचे जीव घेतले गेले. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. 7 मे रोजी पहाटे काश्मीरवरील आकाश गणगडाटाने गरजले. भारतातील अंबाळा हवाई तळावर अचूक क्षेपणास्त्रांनी सज्ज राफेल जेट्सने उड्डाण केले. राफेल जेट्स शत्रूच्या आकाशात प्रवेश करताच त्यांनी भावरपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर स्कॅल्प क्षेपणास्त्राने हल्ला करून उद्ध्वस्त केले. एप्रिलमध्ये पहलगाम आणि संपूर्ण भारत रडत होता. पण मे महिन्यात भारताने धाडसीपणे उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर हा केवळ बदला नव्हता, तर तो एक संक्षेप संदेश होता. दहशतवाद्यांना, त्यांच्या प्रायोजकांना आणि संपूर्ण जगाला, भारत कधीही झुकणार नाही आणि आपल्या पर्वतावर तिरंगा नेहमीच अभिमानाने फडकत राहील. हा आमचा वचन आहे, हा आमचा संकल्प आहे. जय हिंद.